घरात आवाज येतो, वास्तुदोष संकेत. रात्री सगळे झोपलेले असताना तुमच्या घरात कधी विचित्र आवाज येतात का? कधी दरवाजा आपोआप वाजतो, कधी पावलांचा आवाज ऐकू येतात आणि कधी काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं. जर असं तुमच्यासोबत होत असेल तर ते फक्त योगायोग नाही, तो वास्तुदोषाचा संकेत असू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे अभिराज आणि तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज, जिथे आपण जाणून घेतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन बदलणारे उपाय. आवाज का येतात? घरात आवाज येण्यामागे दोन कारण असू शकतात. पहिलं, सामान्य वारा, लाकूड, फर्निचर मुवमेंट, पाण्याचा पाईपचा आवाज. पण काही वेळ आवाज रिपीट होतात, त्याला लॉजिकल कारण सापडत नाही. दुसरं, वास्तुदोष. आणि इथेच वास्तुशास्त्र सुरू होतं. घरात एनर्जी इम्बॅलन्स, निगेटिव्ह व्हायब्रेशन, चुकीची दिशा किंवा रचना. खरे संकेत ओळखा. हे 5 संकेत दिसले तर सावध व्हा. पहिलं, रात्री 12 ते 3 मध्ये आवाज. हा वेळ निगेटिव्ह एनर्जी स्ट्रॉंगेस्ट असते. दुसरं, एकाच जागेवरून आवाज, एका कोपऱ्यातून वारंवार आवाज येतो. तिसरं, वस्तू हलणे, कुणी नसताना वस्तू जागा बदलता. चौथं, दरवाजा, खिडकी स्वतः हलणे, हवा नसताना सुद्धा. पाचवं, भीती किंवा अस्वस्थता, त्या जागेत गेल्यावर एनॅक्झिटी वाटते. हे सगळं एकत्र दिसत असेल तर हा वास्तुदोष स्पष्ट संकेत आहे. घरातील कोणत्या जागेमुळे दोष होतो? दक्षिण पश्चिम खराब असेल, स्टेबिलिटी जाते, निगेटिव्ह एनर्जी वाढते. ईशान्य ब्लॉक असेल, देवाची ऊर्जा अडते. घरात अंधार जास्त, निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होते. जुने तुटलेली वस्तू, स्ट्रेंजंट एनर्जी तयार होते. मुख्य दरवाजा चुकीचा, चुकीच्या दिशेने एनर्जी येते. उपाय, घाबरू नका, उपाय आहेत. रोज संध्याकाळी दिवा लावा, विशेष ईशान्य दिशेत. घंटा किंवा शंख वाजवा, निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते. कापूर जाळा, घर शुद्ध होतं. घर साफ ठेवा, क्लटर्स निगेटिव्ह एनर्जी. हनुमान चालीसा मंत्र, प्रोटेक्शन मिळतो. हे उपाय 7 दिवस करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. माझ्या एका सबस्क्रायबरनी सांगितलं, त्याच्या घरात रोज रात्री आवाज यायचा. तेव्हा त्यांनी हा उपाय केला आणि 5 दिवसात आवाज पूर्णपणे बंद झाला. म्हणूनच वास्तुशास्त्राला कधी इग्नोर करू नका. जर तुमच्या घरातही असेच आवाज येत असतील तर लगेच उपाय करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचा आयुष्यात बदल होईल. सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला अजून अशाच पॉवरफुल माहितीसाठी. धन्यवाद.